साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। जिल्ह्यातील पर्यटन स्थळे 2 महिने बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतलाय। 19 ऑगस्ट पर्यंत पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा आदेश लागू करण्यात आलाय, तर आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। सातारा जिल्ह्यामध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे। यामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातलं जे पर्यटन आहे फुलून गेलेलं पाहायला मिळत आहे। असंच परिस्थिती जी आहे ती महाबळेश्वरच्या परिसरामध्ये देखील पाहायला मिळत आहे। अनेक पर्यटन स्थळांवर धुक्याची चादर आहे आणि यामुळे पर्यटक देखील या भागामध्ये भेटी देत आहेत। मात्र जिल्हा प्रशासनानं एक अजब निर्णय जो आहे तो आजपासून घेतलेला आहे, तो म्हणजे या ठिकाणची जी पर्यटन स्थळ आहे ते सुरक्षेच्या कारणास्तव 2 महिन्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर सध्या वर्षा पर्यटनाच्या अनुषंगानं मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये जी काही पर्यटन स्थळं आहेत या भागाला भेट देत आहेत। मात्र आजपासून जवळपास सातारा जिल्ह्यातल्या बहुतांशी जी पर्यटन स्थळं आहेत ही बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो जिल्हा प्रशासनानं यामध्ये घेतलेला आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।